राज्यातील शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा. कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक ही पदं भरण्यास मान्यता. रिक्त पदांच्या 80% पदभरतीची अट लागू. एसटीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21 लाखांचा दंड वसूल. एसटी महामंडळाकडून 11 लाख एसटी बसची तपासणी. पंढरपूरमध्ये चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडा. भाविकांची प्रशासनाकडे मागणी. 8 एप्रिलला चैत्र यात्रा सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये येणार. शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ. जालना जिल्ह्यामधल्या काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा. टँकर फेऱ्यांचा घोळ तसंच बोगस नोंदी होऊ नये यासाठी जीपीएस प्रणाली आवश्यक. नंदुरबारमध्ये गारपिटीमुळे 378 हेक्टर क्षेत्रावर नुकसान. गंगापूर ठाणेपाड्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. कांदा आणि चाऱ्याचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती. शेती पिकांसोबतच वीज घरांची पडझड. धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू. नाशिक मनपाची वृक्षतोड छाटणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन सेवा. पालिका प्रशासनाकडून उद्यान विभागासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित. पुणे पालिकेनं बसवलेल्या पाण्याच्या मीटरची नागरिकांकडून पाणीपट्टी घ्यावी असा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर ठेवा. पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेंच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना.